गजानन बोरकर मंत्रालयासमोर गजानन बोरकर मंत्रालयासमोर बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. नकली नोटाचा कारवाई केली नाही. नकली नोटाची कारवाई केली नाही. नकली नोटाची कारवाई केली नाही. नकली नोटाची कारवाई केली नाही. गृह विभागाचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. गृह मंत्रालय बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध करतो मी. गृहमंत्र्याचा जाहीर निषेध. गृहमंत्र्याचा जाहीर निषेध. गृहमंत्र्याचा जाहीर निषेध करतो मी. कारवाई खाण्याची 2 महिने झाले. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. प्रेस बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. 2 महिने झाले पण कारवाई काहीच केली नाही. नकली नोटा संदर्भात कारवाई काहीच झाली नाही. नकली नोटा संदर्भात गजानन बोरकर यांनी मेहकर येथील ठाणेदार घुगे यांच्या विरोधात कारवाई झाली नाही, त्यामुळे अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांच्या विरोधात नारेबाजी ते करत आहेत. त्यांना पोलिसांनी नेमकंच डिटेन केलं. पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत. आपण पाहू शकता गजानन बोरकर यांनी पोलिसांच्या या स्टंटबाजीला कंटाळून आत्मदहनासारखा गंभीर प्रकार केला. आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अजून बुलढाणा जिल्ह्यातलं जे बनावट नोटा प्रकरण आहे ते काही कारवाई झाली नाही. बुलढाण्याच्या एसपीचा जाहीर निषेध. नकली नोटा संदर्भात कारवाई झाली नाही. मेहकर येथून मुंबई येथे मंत्रालयासमोर गजानन बोरकर हे आलेले आहेत आणि मंत्रालयासमोर त्यांनी डिझेल ओतून हा तो घटनास्थळ जिथे त्यांनी डिझेल घेतलेलं आहे 5 लिटरची कॅन त्यांनी अंगावर ओतून हे आपलं मंत्रालय जिथे सर्वांना न्याय देण्याची भाषा आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस